ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला जो काही तुम्ही पाहिलेला आहे आतापर्यंत तो कसा येतो लगेच बघूया. ए प्लस बी चा क्यूब म्हणजे लिहून टाका लगेच लिहा, बरोबरच लिहा, नंतर वेट करायला नको. ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए प्लस बी 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार आपण. आणि आपल्याला त्यातला स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे त्यामुळे काय करूया, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. शक्यतो आपण प्रयत्न करूया एक सुद्धा प्रूफ पण राहिलं नको, सगळं आपण प्रूव्ह करत जाऊया. ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे त्यामुळे मग ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि मग प्रत्येक टर्मने मल्टिप्लाय करूया, याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे ह्याने इकडे मल्टिप्लाय करायचं प्रत्येक टर्मने म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ए नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया. ए नी ए स्क्वेअर ला मल्टिप्लाय केला तर ए क्यूब येणार आहे प्लस ए नी 2ab ला मल्टिप्लाय केला काय येईल. हा सगळे जागे आहेत का, कंटाळा जाण्यासाठी आपण थोडस बोलूया का. माइक चालू करून ए नी 2ab ला मल्टिप्लाय केला 2a स्क्वेअर बी प्लस ए नी बी स्क्वेअर ला मल्टिप्लाय केला काय ना ए बी स्क्वेअर प्लस आता बी ने मल्टिप्लाय करूया. बी ने ए स्क्वेअर ला मल्टिप्लाय केला. बी ए स्क्वेअर छान वाटतंय का ए स्क्वेअर बी छान वाटतंय. शक्यतो आपण ऑर्डर सेम ठेवूया, पहिल्यांदा ए नंतर बी नंतर सी असेल तर सी, म्हणजे बी ए स्क्वेअर न लिहिता ए स्क्वेअर बी लिहूया प्लस बी ने 2ab ला मल्टिप्लाय केला काय ना 2ab स्क्वेअर प्लस बी ने बी स्क्वेअर ला मल्टिप्लाय केला इथे लिहितो बी क्यूब. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणत्या टर्म अशा आहेत लाईक टर्म्स म्हणतो आपण त्याला, ज्यांची ऍडिशन होऊ शकते. ए क्यूब आणि बी क्यूब तर फर्स्ट आणि लास्ट टर्म राहणारच आहे. त्यानंतर मध्ये 2a स्क्वेअर बी आहे, अजून ए स्क्वेअर बी ची कोणती टर्म आहे ए स्क्वेअर बी म्हणजे 2a स्क्वेअर बी प्लस 1a स्क्वेअर बी. ए क्यूब पहिली टर्म आहे तशी 2a स्क्वेअर बी प्लस 1a स्क्वेअर बी ऍडिशन काय येणार 3a स्क्वेअर बी. ए स्क्वेअर बी चे कोएफिशिएंट इथे 2 आहे इथे 1 आहे, दोघांची ऍडिशन 3 येणार प्लस ए बी स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर 1ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर किती 3ab स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला आहे कशाचा ए प्लस बी होल क्यूबचा जो आपण पाठ केलेला आहे. किंवा दुसरा फॉर्म कोणता याचा, या दोन टर्म मधून काय कॉमन येईल, मिडल दोन टर्म आहेत त्यामधून काय कॉमन आहे 3ab. ए क्यूब पहिली टर्म आहे तशी आणि या दोन्ही टर्म मधून 3ab जर कॉमन घेतला तर आतमध्ये इथे काय राहील एक ए राहणार आहे आणि इथे काय राहणार आहे एक बी राहणार आहे, म्हणजेच ए प्लस बी राहील आणि प्लस काय बी क्यूब. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला दोन्ही सुद्धा लक्षात ठेवायला हरकत नाही, किंवा नाही दोन्ही पण लक्षात ठेवायला हरकत नाही. 3ab कॉमन घेऊन पण आणि 3ab कॉमन न घेता. आणि काही ठिकाणी ही 3ab इंटू ए प्लस बी ची टर्म काही ठिकाणी शेवटी लिहितात, म्हणजे पहिली टर्म ए क्यूब लिहितात नंतर बी क्यूब लिहितात, म्हणजे त्या फॉर्म मध्ये पण लिहा, वेगळं काही नाहीये तेच सगळे फॉर्म्युले आहेत. त्याच तिन्ही सुद्धा स्टेप सेम आहेत, फक्त लिहिण्याचा फरक आहे. 2+3 च्या ऐवजी 3+2 लिहित असेल तर फरक नाहीये, हे कळलं पाहिजे. ए क्यूब प्लस बी क्यूब आणि प्लस 3ab कॉमन घेतले आणि ए प्लस बी ची टर्म, असे तिन्ही फॉर्म्युले कशाचे आहेत तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे. लिहिले का. जर हे झालंय आता ए ऍक्च्युली ए मायनस बी च मी इथेच करू का वेगळं करूया, वेगळं करूया बघा लक्षात आहे. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला कुठे मायनस येतं माहितीये तुम्हाला, पण प्रूफ आपल्याला लिहायचंच आहे, समजून पण घ्यायचं आहे. ए मायनस बी ने ए मायनस बी ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केला, म्हणजेच ए मायनस बी चा स्क्वेअर माहिती आहे म्हणून ए मायनस बी इंटू काय ए मायनस बी चा स्क्वेअर आणि मग ए मायनस बी ने
ए मायनस बी चा स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ला मल्टिप्लाय केला. सांगा पहिली टर्म काय येणार लक्ष द्या नंतर लिहा. ए नी ए स्क्वेअर ला मल्टिप्लाय केला पहिली टर्म ए क्यूब. काय फरक पडतो एवढंच बघायचं समजून घ्यायचं आपल्याला. ए नी मायनस 2ab ला मल्टिप्लाय केलं तर मायनस ए स्क्वेअर मायनस 2a मायनस 2 ए स्क्वेअर बी आणि ए ने बी स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं तर प्लस ए बी स्क्वेअर. त्यानंतर मायनस बी ने मल्टिप्लाय केलं मायनस बी ने ए स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं काय ना मायनस बी ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर बी. त्यानंतर मायनस बी ने 2ab ला मायनस 2ab ला मल्टिप्लाय केलं मायनस बी ने मायनस 2ab ला मल्टिप्लाय केलं तर प्लस 2ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर आणि शेवटची टर्म मायनस बी ने प्लस बी क्यूब ला मल्टिप्लाय केलं मायनस बी क्यूब येणार लक्षात घ्या मायनस ने प्लस ला मल्टिप्लाय केलं. आता ऍडिशन होताना मायनस 2 ए स्क्वेअर बी आणि कोणती टर्म ए स्क्वेअर बी ची आहे का तर एक टर्म आहे मायनस ए स्क्वेअर बी. पहिली टर्म ए क्यूब आहे तशी मायनस 2 ए स्क्वेअर बी मायनस 1 ए स्क्वेअर बी मायनस 2 मायनस 1 किती मायनस 3 ए स्क्वेअर बी. ए बी स्क्वेअरचं काय साइन काय येत आहे ए बी स्क्वेअरचं प्लस 1 ए बी स्क्वेअर प्लस 2 ए बी स्क्वेअर ऍडिशन किती येणार प्लस 3 ए बी स्क्वेअर. थोडंसं कन्फ्युजन फॉर्म्युल्यामध्ये होतं प्रूफ बघितलं तर कधीच कन्फ्युजन होणार नाही. मायनस बी चा क्यूब आहे. आता हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा याच्यामध्ये बघा लक्ष द्या याच्यामध्ये ए प्लस बी ए आणि बी दोन्ही टर्म काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. ए आणि बी दोन्ही टर्म काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. इथे ए आणि बी पैकी कोणती टर्म निगेटिव्ह आहे बी. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह ची इव्हन पॉवर असेल तर ती पॉझिटिव्ह असते. म्हणजे जिथे जिथे बी चा स्क्वेअर आहे ती टर्म काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. जिथे जिथे बी च 0 पॉवर आहे ती पण पॉझिटिव्ह येणार आहे. कोणती टर्म निगेटिव्ह येणार आहे बीट ची ऑड पॉवर. इथे बी ची पॉवर काय आहे बी रेज टू 1 आहे. इथे बी चा क्यूब आहे म्हणजे ऑड पॉवर कुठे कुठे आहे इथे आणि इथे म्हणून त्या टर्म काय आल्या निगेटिव्ह आल्या. सेम फॉर्म्युला ज्याच्यामध्ये बी ची ऑड पॉवर असेल बी ची ऑड पॉवर असेल तिथेच फक्त काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. कळलं फॉर्म्युला कसा लक्ष ठेवायचा. आणि समजा मी याच्यामधून 3ab कॉमन घ्यायचं म्हणलं काय येईल सांगा ए क्यूब 3ab कॉमन घ्यायचं असेल तर इथे काय राहणार 3ab कॉमन घ्यायचं असेल तर इथे काय राहणार ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये 3ab कॉमन घेतलं तर इथे मायनस बी राहणार मायनस ए राहणार सॉरी मायनस ए राहणार आणि 3ab कॉमन घेतलं तर इथे काय राहणार आहे प्लस बी राहणार आहे. मायनस ए प्लस बी मला नको आहे मला ए मायनस बी पाहिजे आहे. त्यासाठी या दोन टर्म मधून मी काय कॉमन घेणार तर प्लस 3ab नाही कॉमन घेणार मायनस 3ab कॉमन घेणार. एवढं कळतंय. मायनस 3ab जर कॉमन घेतले तर इथे काय राहणार आहे ए का मायनस ए मायनस कॉमन घेतलंय म्हणून ए राहणार आणि मायनस 3ab याच्यामध्ये नाहीये तरी आपण बाहेर घेत असेल तर आतमधलं साइन चेंज होणार म्हणजे प्लस बी च्या ऐवजी काय राहणार मायनस बी आणि मायनस बी क्यूब. हा फॉर्म्युला लक्षात येते का बघा. जर मी मायनस 3ab कॉमन घेत असेल तर आतमध्ये काय येतं ए प्लस बी येत नाही. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा हा मायनस 3ab इंटू काय ए मायनस बी आणि इथे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला प्लस 3ab इंटू काय ए प्लस बी या फॉर्म मध्ये. आणि जर मला शेवटची टर्म शेवटी ही टर्म लिहायची असेल तरी चालेल फक्त इथे ए क्यूब प्लस बी क्यूब नाही येणार ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ब्रॅकेट काय ए मायनस बी ही फक्त शेवटी टर्म लिहिली. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला लिहून घ्या दोन्ही सुद्धा.
हे पुढचा जो हा फॉर्म्युला आहे खालचा शेवटचा त्याला पण रेक्टेंगल करा किंवा काहीतरी वेगळं शब्द द्या. हे पण महत्वाचं आहे की ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी आणि ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी. घेऊन झालं की सांगा लगेच. याच्यावरून हा जो फॉर्म्युला लिहिलाय याच्यावरून ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे शेवटच्या स्टेप वरूनच लिहायचं मला. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय येईल सांगा. आणि इथे इथे मला ए क्यूब मायनस बी क्यूब पाहिजे. ए क्यूब मायनस बी क्यूब दोन फॉर्म्युले मला याच्यावरूनच मिळणार आहे. ए क्यूब प्लस बी क्यूबचा एक आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा एक जो अगोदर आपण कधी पाहिलेला नाहीये. आपण जे मागे फॉर्म्युले पाठ केले त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला पाहिला नाही. याच्यावरून मिळणारा ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला तुम्ही ऍक्च्युली पाठ केलेला आहे तो फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. ए क्यूब प्लस बी क्यूबचा काय असतो तर ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर किंवा ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. पण ते फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत मला ते नको आहेत. मला याच्यावरून मिळणारा ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय ना सांगा. इथे ए क्यूब प्लस बी क्यूब आहे म्हणजे हा पार्ट काय होणार आहे इकडे मायनस होणार आहे. कशामधून मायनस होणार आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मध्ये. बरोबर आहे का. सानिका आता बसून नवीला कंटाळा आलाय का. आवाज येत नाही तुमचा. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बसलेलं असतं ना असं त्यावेळेस तुमचं ठरलेलं असतं हे सपोर्ट देऊन नाही बसायचं. कधी क्लास करताना वर्गात पण नसतं बसायचं माहितीये तुम्हाला. बसता का असं त्यावेळेस दुपारनंतर जेवण झालेलं असतं त्यावेळेस असं बसतं आणि हळूहळू कुठे जाता तुम्हालाच कळत नाही. तर ते नको. ताठ बसायचं आणि अशा वेळेस तर अजून ताठ बसायचं. जेवणाची वेळ झालेली आहे नको वाटतंय कधी संपतंय सहन होत नाहीये त्यावेळेस अजून पाणी प्यायचं साखर खायची थोडीशी खडी साखर गुळ खायचा काहीतरी चार्जिंग करायचं आणि बसायचं. बघा ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय येणार तर हा सगळा पार्ट इथे मायनस होणार. कशामधून मायनस होणार तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मधून काय मायनस होणार सांगा 3ab इन ब्रॅकेट काय ए प्लस बी. कशाचा फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूब. हा कशाचा होता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. काही जणांना तर यातला फरकच कळत नाही ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि ए क्यूब प्लस बी क्यूब मधला. याच्या फॉर्म्युल्याला हा सांगतात हा सांगतच नाहीत कधी पण याचा फॉर्म्युला याचाच फॉर्म्युला हा सांगतात. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय असतो तर हे असा असतो. कसा येतो तर हे लक्षात नाही ठेवलं तर चालेल ऍटलीस्ट हा तरी लक्षात ठेवा. ए क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी. हा लक्षात आहे. याच्यावरून मिळणारा ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू ए प्लस बी. सांगता येईल का ए मायनस ए क्यूब मायनस बी क्यूबचा सांगा इथून काय येणार ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब पुढे प्लस हा पार्ट काय होणार इकडे आल्यानंतर प्लस 3ab इंटू काय ए मायनस लिहून घ्या. हे जिथे फॉर्म्युले लिहिले तिथे जागा नसेल तर दुसरीकडे लिहिण्यात असतात तर अगोदर हा फॉर्म्युला लिहा आणि नंतर हा नाही. अगोदर हा फॉर्म्युला लिहा नंतर याच्यावरून हा लिहा. याला पण काहीतरी करा म्हणजे लक्षात राहील असं.
झालं. क्यूबचे फक्त 3 एक्झाम्पल घेऊया, बाकी मग एक्झाम्पल बरेच आहेत, हे बाकीच्या फॉर्म्युले यूज करून सॉल्व्ह करायचे. पण एकदम सिंपल क्यूबचे जे फॉर्म्युले आहेत, त्याच्या अगोदर ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब हा जास्त आवडतोय का प्लस 3ab कॉमन घेऊन ए प्लस बी आवडतं? रुद्र अक्षर फर्स्ट वाला काय? ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. अजिबात न चुकता ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं सांग. a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab² minus b cube. बरोबर. फॉर्म्युला लक्षात आला? दोन एक्झाम्पल, फक्त 3 एक्झाम्पल आहेत. पहिला 2x प्लस 3y ब्रॅकेट क्यूब सॉल्व्ह करा लगेच. 2x प्लस 3y ब्रॅकेट क्यूब. आणि जर प्रॉब्लेम असेल काही समजायला तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला लिहा अगोदर. ए क्यूब प्लस शक्यतो 3ab कॉमन नसणाराच फॉर्म्युला सगळीकडे वापरायचा आहे, कारण शेवटच्या सेपरेटच टर्म पाहिजेत. असा काहीतरी नवीन बनवायचा असेल तर 3ab कॉमन असलेला जास्त छान वाटतो, पण फॉर्म्युला शक्यतो असंच वापरायचं आहे. प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. आणि सेकंड एक्झाम्पल 3x मायनस 2y ब्रॅकेट क्यूब. थ्री एक्स मायनस 2y ब्रॅकेट क्यूब. आणि थर्ड 1/3x मायनस 2/5y 1/3x मायनस 2/5y ब्रॅकेट क्यूब. मायनसचं थोडस चुकण्याची शक्यता असते, ते शांतपणे करा, चुकणार नाही. फॉर्म्युला पाहिजे तरी ते परत लिहितो मी मायनसचा, पण तुमच्याकडे पण आहे लिहिलेला. नको, तिन्ही सॉल्व्ह करा. तिन्ही सॉल्व्ह केल्यानंतर बघूया. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab². जिथे बी ची पॉवर किंवा एक्सपोनंट ऑड आहे, b⁻1 असेल, b⁻3 असेल, ती टर्म फक्त निगेटिव्ह घ्यायची. b² असेल तर तो पॉझिटिव्ह येणार, जिथे b नाही तो पण पॉझिटिव्ह येणार. म्हणून ए क्यूब आणि 3ab² हे दोन्ही पॉझिटिव्ह आले. फॉर्म्युला यूज करा आणि सॉल्व्ह करा. पहिल्याचं झालं असेल तर दुसरं सॉल्व्ह करा. मी फर्स्ट इथे सॉल्व्ह करतो. 2x प्लस 3y ब्रॅकेट क्यूब 2x चा क्यूब प्लस 3 इंटू 2x चा स्क्वेअर इंटू 3y प्लस 3 इंटू 2x इंटू 3y चा स्क्वेअर प्लस 3y चा क्यूब असं काहीतरी येईल. आणि मग 2x चा क्यूब काय येतो 8x क्यूब. आणि प्लस इथे 2 चा स्क्वेअर येतो 4 आणि 3 3 9 4 इंटू 9 36. x ची पॉवर येते x² y येणार प्लस इथे 3 टू 6 आणि 3 चा स्क्वेअर 9 6 9 जा 54. आणि इथे x येणार, इथे y² येणार xy² प्लस 3y चा स्क्वेअर काय 9y². सॉरी क्यूब आहे नाही का, सॉरी 3y चा क्यूब काय येणार 27y³. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल हे झालं फर्स्ट. सेकंड इथे सॉल्व्ह करतो. काय क्वेश्चन आहे 3x मायनस 2y ब्रॅकेटचा क्यूब.
आणि मग पहिली टर्म येणार 3x चा क्यूब आणि मायनस काय करतोय बघा 3 इंटू 3x इंटू आता इथे -2y नाही घ्यायचा ऑलरेडी आपण फॉर्म्युला मायनसचा वापरतोय म्हणजे b हा 2yच घ्यायचा. काही जण हुशार असतात हा फॉर्म्युला वापरायचा आहे इथे मायनस लिहिणार आणि b च्या ऐवजी इथे मायनस लिहिणार असं नाही चालणार बघा चूक होते. इथे जर -3a²b लिहिणार आहे आपण 3ab² का a²b लिहिणार आहे म्हणजे 3 इंटू 3x चा स्क्वेअर इंटू b लिहिणार आहे. b ची व्हॅल्यू काय तर 2y घ्यायची फक्त -2y नाही नाहीतर मग मायनस मायनस प्लस होईल. इथे मायनस साइन घेतोय तर इथे 2y घ्यायचा. इथे जर प्लस घेताय तर मग इथे -2y घ्यायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला हा प्लसचा फॉर्म्युला घेत असताल इथे प्लस सगळीकडे प्लस घेत असताल तर मग b ची व्हॅल्यू -2y घ्यायला हरकत नाही. कळतंय का बघा. आणि सेकंड लास्ट टर्म थर्ड टर्म +3ab². a काय आहे 3x इंटू b² म्हणजेच 2y चा स्क्वेअर आणि मायनस b³ b काय आहे 2y चा क्यूब. इथे लक्षात घ्या b चा क्यूब आहे तर -2y चा क्यूब नाही करायचा. -2y चा क्यूब येतो मायनस येतो आणि हे मायनस मायनस प्लस होईल. जर तुम्हाला b ची व्हॅल्यू -2y परत सांगतो b ची व्हॅल्यू -2y घ्यायची आहे तर मग सगळे प्लस साइन घ्यायचे आधीच मायनस करायचे नाही. आणि मग याचा क्यूब करूया 9 3 3 चा 27 x³ येणार आणि 3 चा स्क्वेअर किती 9 9 3 चा 27 मल्टिप्लाय बाय 2 किती 54 का 54 x²y प्लस इथे 2 चा स्क्वेअर 4 3 3 चा 9 9 4 चा 36 xy² आणि -2 चा क्यूब 8y³ काय सांगितलं राशी बरोबर आहे का. हा आता तिसरं एक्झाम्पल तिसऱ्यामध्ये मात्र थोडी कसरत आहे. क्वेश्चन इथे खाली देतो. तिसऱ्यामध्ये x थोडासा विचित्र आहे 1/3x आहे x म्हणजे -2/5y आहे b म्हणजे आणि त्याचा क्यूब आहे. मी पुढे सॉल्व्ह करतो. म्हणजे पहिली टर्म काय 1/3x 1/3x चा क्यूब 1/3x चा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1/3x चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2/5y म्हणजे 3a²b लिहिलं मी इथे आणि प्लस 3ab² लिहायचंय. a म्हणजे काय 1/3x आणि b² म्हणजे 2/5y चा स्क्वेअर म्हणजे हे झालं a² -3a²b + 3ab². आता प्रॉब्लेम कोणाला येणार आहे याचा ज्यांना p/q फॉर्म मध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये किंवा रॅशनल फॉर्म मध्ये असं काहीतरी असेल 1/2 असलं काय असेल गुणाकार बेरीज की येत नाही त्यांना जास्त प्रॉब्लेम येणार आहे. बाकी काही त्रास होणार नाही. मल्टिप्लिकेशन करायचा हा एक चान्स आहे. तुम्हाला चुकत असेल तरी चुकू दे पण स्वतःच्या मनाने करा म्हणजे कुठे चुकतंय लक्षात येईल. 2/5y चा क्यूब आणि मग 1/3x चा क्यूब काय तो 1 चा क्यूब 1 3x चा क्यूब 3 चा क्यूब येतो 27 आणि x चा क्यूब येतो x³. डिनॉमिनेटर मध्ये लिहायला आपल्याला सवय नसते छान वाटत नाही तरी ते छानच आहे समजायचं. मायनस आता इथे 3 मल्टिप्लाय बाय 1/3x चा स्क्वेअर काय तर 1/9x². नंतर हे 3 3 चा 9 करायचं. काय जण हुशार 3 9 चा 27 डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकतात. तर हे मल्टिप्लाय नाहीये 3 ला हे 9 डिवाइड आहे कळतंय का बघा. आणि मल्टिप्लाय बाय 2/5y हे सगळं मल्टिप्लाय असताना आपल्या हे लक्षात आले पाहिजे हे लक्षात येत नाही आणि श्रेय तर या ठिकाणी नक्की चुकते मल्टिप्लाय करायला है ना. अपॉन 1 आहे म्हणजे न्यूमरेटर मल्टिप्लाय करायचे आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचे पण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय नसतो करायचा. इथे कॅन्सल करायचं 3 1 3 3 3 9 आणि
नेक्स्ट टर्म प्लस 3 इंटू 1/3x इंटू ब्रॅकेट मी ओपन करतोय 2 स्क्वेअर किती 4 अपॉन 5y चा स्क्वेअर किती 25 y स्क्वेअर आणि मग इथे 3 कॅन्सल झालं का तर हा 3 म्हणजे 3/1 आहे. हे लक्षात येत नसेल तर आपण 1 मी लिहितोय आणि 2/5y चा क्यूब काय तर 2 चा क्यूब येतो 8 आणि 5 चा क्यूब किती 125 y क्यूब खाली लिहायला छान वाटत नाही तरी सुद्धा लिहायचं खाली क्वेश्चनच तसा आहे त्याला पर्याय नाही आणि मग फायनल आन्सर लिहा चुकत असेल तर करेक्ट करूया 2 वरती न्यूमरेटर मध्ये जे काय आहे ते मल्टिप्लाय करा 1 1 2 आहे मल्टिप्लिकेशन 2 येईल आपण डिनॉमिनेटर मध्ये 3 5 15 म्हणजे 2/15 काय x स्क्वेअर y खालीच आहे हा आणि प्लस तिसरी टर्म 4 आहे 4 अपॉन आहे ना 2/4 कोण बोललं का 2/4 कोणतरी बोललं का नाही 4/25 y square xy स्क्वेअर है ना मायनस 8/125 y cube ते आहे तसं 8/125 y क्यूब बरोबर आहे का हा 3 जो आहे ना हा वरचा 3 आहे कुठं पण काय पण देऊ नका